तुम्हाला हात केल्यानंतर राष्ट्रगीत चालू करा. सर्व प्रेक्षकांना एक सूचना आहे की राष्ट्रगीत चालू झाल्यानंतर किंवा राष्ट्रगीत चालू व्हायच्या अगोदर सर्वांनी आपल्या जागेवरती उठून उभारायचं. आपल्या राष्ट्रात देशाचं राष्ट्रगीत या ठिकाणी होतं. सर्वांनी आपल्या आपल्या जागेवरती उभं राहायचं. तुम्ही राष्ट्रगीताचा अवमान करू नका. पाडा करमाळ्याचे पाणीदार माजी आमदार सन्माननीय संजय मामा शिंदे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्याचबरोबर आमचे नेहमीच आम्हाला राजभोसले संघाला सहकार्य करणारे. नमस्कार मित्रांनो, मी कपिल सुरवसे. आता जो सामना होणार आहे तो छत्रपती भोसरे विरुद्ध राज भोसरे अशी फायनल मॅच होणार आहे. आणि ट्रॉफी समितीचे संचालक आणि ग्रामपंचायतचे सदस्य बंडू भोसले, भोसरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, एक आदर्श सदस्य कसा असावा हे मनोज बागल देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर मलिक यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. पंचांना विनंती आहे की पंच आपण सामना चालू करायचा आहे. विष्णुपंत आणि विशाल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि मला वाटतं राज भोसरे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. राज भोसरे संघ सलामीला या मात्र फायनलच्या वेळेला मात्र आहे त्याच पद्धतीनं सलामीची जोडी कोणताही बदल न करता मैदानामध्ये पाठवतोय. सुनील एका दोन्ही पद्धतीने खेळणारा प्रकारामध्ये मोडला जातोय. डावखुरा आणि उजवा. पाठीमागच्या सामन्यात मात्र डावखुरा. फायनलचा हा महामुकाबला. पहिला चेंडू पहिला षटक कृष्णाचा. प्रथमेश राठोड आयकॉन विरुद्ध आयकॉन. छत्रपती स्टाईल फायनल मध्ये प्रवेश केलेला भोसरेचा छत्रपती क्रिकेट क्लब आणि नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटवरती राज्य निर्माण करणारा राज भोसरे संघ क्षेत्ररक्षणच्या बाजूने येतोय. कृष्णाचा पहिला चेंडू मान दिला, सन्मान दिला, एकेरी धाव आणि संघाचं खातं खोललं जात आहे एका धावेनं. कृष्णा मात्र सावध टप्प्यावरती चेंडू टाकतोय आणि तेवढी सावध फलंदाजी करतोय प्रथमेश राठोड. नक्कीच माजी माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बंडू भोसले आणि मनोज बागल, त्याचबरोबर राऊत वस्तीचे आमचे मेंबर सन्माननीय कांबळे साहेब यांना विनंती आपण स्टेजवरती यायचं. कृष्णा गवळी वैयक्तिक पहिलं रेल्वे लाईनच्या बाजूनं आपला संघाच्या बाजूनं वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो. त्याला तोंड देतोय. आता मात्र एका तडाखेबाज फलंदाज भोसरे संघाचा सुनील आणि मला वाटतं एक लबाड अपील म्हणावं लागेल. तिथं पंचावर काय परिणाम नाही. दोन्ही पंच अनुभवी पंच सचिनजी बागल आणि रोहिदास बागल यांनाही विनंती आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. आणि मनोज बागल जे भोसऱ्याचे आदर्श सदस्य म्हणून सध्या गेल्या 5 वर्षापासून आपण कामगिरी मारा करतोय. दोघांना विनंती आपण स्टेजवरती बसायचं. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतोय आणि सुनीलला मात्र चकवण्यामध्ये यशस्वी होत आहे. सुनील एकने राहुल चेंडू सुनीलच्या बॅटमधून निघतो. पहिला चेंडू मी राहुल चेंडू एका मेगा फायनलचं पहिलं षटक घेऊन येतोय आणि सुनील मात्र चकतोय पहिल्या चेंडूवरती. छत्रपती भोसरे संघाकडून आलेला ऐकवान गवळी एक मला वाटतं 15 ते 20 पावलं बसणारा आता मात्र लेफ्ट हँडी करतोय आणि एकेरी धावेसाठी प्रयत्न करतोय. तिथं ऐकूनला बाद करण्याचा प्रयत्न होतोय. तिथं ही जी वरती आली नाही ओरिसा याचं कारण आहे की फायनलचा महामुकाबला आणि त्याचा दबाव क्षेत्ररक्षकावरती दिसून येतो. या सामन्यामध्ये दोन्ही संघाच्या फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षण सगळ्यांवरती दबाव असणार आहे. दबाव कारण आहे इकडे अमाऊंट दिसते 55,555 ची आणि समोर दिसतोय गोलंदाज. पाहूया आता मात्र आक्रमक होतोय आणि मला वाटतं हे लेफ्टी हँडी बॅट्समनच्या बॅटमधून पहिला चौकार निघतोय. आपल्या भोसरे ग्रामपंचायतचे सदस्य प्रतिनिधी ज्यांनी गेल्या 10 दिवसापासून इथं आलेल्या प्रत्येकाला स्वच्छ पाणी
पाजण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं संयोजकांना, ते आमचे अमोल खोत यांचंही आम्ही सहकार्य या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आता मात्र तटून काढतो चेंडू, मान देतो चेंडूला थोडासा, एक निर्धार चेंडू म्हणावा लागेल. आता मात्र गवळी मात्र आपल्या फॉलोथ्रो मध्ये येतोय आणि योग्य टप्प्यावर मारा करतोय. आयकॉनला मात्र त्यानं चेंडू नुसता समजून दिला नाही आणि निर्धारित चेंडू टाकतोय. आयकॉन अशी समोर लढत होतीये दोन्ही संघाच्या क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीमध्ये. नक्कीच बोरे साहेब, कारण हे दोन्ही आयकॉन हे पाठीमागच्या सामन्यामध्ये जे सेमीचे सामने झाले त्याच्यामध्ये सामनावीर राहिलेले आहेत. दोन्ही एकमेकांच्या समोर विरुद्ध एकमेकांना खेळतात. प्रथमेश देखील सामनावीर होता आणि कृष्णा गवळी देखील सामनावीर होता. प्रथमेशनं मात्र मागच्या चेंडूमध्ये एक चौकार लागला होता, परंतु गवळी मात्र परत एकदा आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करतो. षटक संपतोय का विशाल? आणि एक मापक धावा मला वाटतं या सर्कलच्या षटकामध्ये ठेवण्यामध्ये यशस्वी झाले ते प्रथमेश आणि सुनील. 6 धावा. आपण अनेक चषक आपण या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहतो, परंतु या सीझनचं या मोसम मधलं हे पहिलं चषक आपल्या माढा तालुक्यातलं आहे. आणि मामासाहेब चषक गेल्या 11 वर्षापासून राज भोसरे संघ आयोजित करीत आलेला आहे. आणि हे आम्ही कुणाच्या जीवावर आयोजित करतो बोरे साहेब, तर जे बक्षीस दाते आहेत, जे नेहमी आम्हाला ना गट ना तट बघितला जातो, ना पक्ष ना संघटना बघितली जाते, ना आमची जात ना आमचा धर्म बघितला जातो, फक्त मामासाहेब आणि राज भोसरे या 2 नावांसाठी हे बक्षीस दाते आम्हाला सहकार्य करत असतात. त्यांचा आम्ही सातत्यानं परिपूर्ण आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. नक्कीच हर्षल, जे लोक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात त्या लोकांसाठी कधीही लोकांचा महापूर असतो, बक्षिसांचा महापूर असतो. मामासाहेबांचं काम हे करमाळा आणि माढा तालुक्यानं काही नवीन नाही. बऱ्याच मोठ्या कामांमध्ये मामासाहेबांचा एक अग्रेसर वाटा राहिलेला आहे. आणि त्याच पद्धतीचा राज भोसरे संघानं कधीही आपल्या मैदानावरती आलेल्या संघाला नाराज न करता प्रत्येक संघासाठी एक विशेष न्याय देऊन प्रत्येक संघाला एक चांगला न्याय दिलाय. ओके, एक रिव्हर्सिपचा फटका मारण्याचा प्रयत्न चुकतोय आणि कोसळतोय तिथंच खेळपट्टीवरती सुनील. बिलाल सय्यद आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. रेल्वेलांच्या बाजूने पंचांना पार करून आपल्या षटकाची या ठिकाणी पूर्णत्वासकडे नेतोय. परंतु बोरे साहेब, बिलाल देखील तेवढाच अनुभवी गोलंदाज आहे. समोर अनेक वेळा एकमेकांच्या दोघांनीही टक्कर दिलेली आहे, भिडलेले आहेत, नडलेले आहेत. पाहूया पुढे चेंडू बिलालचा सुनीलसाठी. नक्कीच हर्षल, बिलाल मात्र यशस्वी होतोय आणि सुनील मात्र चकतोय आणि सुनील मात्र वारंवार निर्धाव चेंडू टाकतोय. येणाऱ्या काळामध्ये एक मापक धावसंख्या उभा करणं गरजेचं आहे राज भोसरे संघाला, कारण दोन्ही संघामध्ये 2 आयकॉन आहेत आणि दोन्ही आयकॉन आपली चमक दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचप्रमाणे आयकॉन सोडून आपल्या दोन्ही संघामध्ये छत्रपती असेल किंवा राज भोसरे असेल, दोन्ही संघामध्ये आपले खेळाडू एक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये राज भोसरे संघाला 100% प्रयत्न केलाच पाहिजे आणि यशस्वी झाला तरच संघ विजयी होणार आहे. ठीक, सांघिक कामगिरी फार महत्वाची आहे. 1 आणि 2 खेळून जमणार नाही. बिलालचा पुढे चेंडू प्रथमेशसाठी आणि आता मात्र चेंडू जातो साईडला कव्हर चेंडूवरून. हा 4 धावांसाठी गेलेला चौकार. धावसंख्या झपाट्याने पुढे जाते. धावसंख्या होत 10. मी अगोदरच म्हटलं होतं तुम्हाला की दोन्ही संघामध्ये 2 आयकॉन आहेत. का तर आयकॉन हे इथं आल्यानंतर आपली चमक दाखवणारच आहेत आणि दाखवावीच लागणार आहे. माफ करा, 11 धावसंख्या झालेली आहे. दोन्ही आयकॉन आपला खेळ दाखवणारच आहेत, आपली आपली चमक दाखवणार आहेत. फलंदाजीमध्ये असेल, गोलंदाजीमध्ये असेल किंवा क्षेत्ररक्षणामध्ये असेल, आयकॉन हे त्यासाठीच आणले जातात. परत एकदा
मी अगोदरच म्हटलं होतं, ऐकून आपली चमक दाखवली स्वरानं आणि एक गुलाबी खणखणीत षटकार. या ठिकाणी षटकारानं मात्र धावगती ही धुमगाडीच्या स्टाईलनं वेगानं पुढे जाते. दोन्ही संघांना एक आम्ही विनंती करेल आणि सूचना देखील असेल आणि वॉर्निंग देखील असेल. दोन्ही संघांना, दोन्ही प्रॉपरचे स्थानिक संघ आहेत, मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे. आपल्याला जो टाइम दिलाय त्या टाइम मध्ये आपली इनिंग या ठिकाणी संपवायची आहे. इनिंग स्टॉप वॉच या ठिकाणी आपण चालू केलेला आहे. नक्कीच दोन्ही संघांना आजपर्यंत एवढे सामने खेळले, दोन्ही संघांना याची सूचना आहे आणि याची माहिती आहे की आपण किती वेळात आपला सामना संपवला पाहिजे. हा गगनचुंबी चौकार जातोय. मला वाटतं षटकार हा प्रेक्षकाच्या गॅलरी मधून मात्र षटकार या ठिकाणी दिला जातोय. या षटकारानं पुन्हा धावसंख्या पुढे जातोय. षटक संपलं का विशाल? नाही ना, षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 23 धावा. आता मात्र प्रथमेश आपली बॅटिंगची चमक दाखवतोय या मैदानावरती, राजे भोसलेच्या मैदानावरती, आणि धावसंख्या पोहोचते 23 धावांवर. ज्यांनी या मामासाहेब चषक 2025 ला चतुर्थ पारितोषिक दिलेला आहे 11,555, ते आनंद कदम, ज्यांना आमचा पंचक्रोशी मालिक या नावाने ओळखतो, त्यांना माझी विनंती आहे की आपण स्टेजवरती जायचं आहे. मालिक यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती जावं. त्याचप्रमाणे श्रीराम कृषी उद्योगचे मालक ओबाळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांनाही विनंती करतो की आपण कृपया स्टेजवरती स्थान आपण नवायचं आहे. भैया आपण स्टेजवरती बसायचं. यश एक उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू या ठिकाणी कृष्णाचा, आणि तेवढे चांगले क्षेत्ररक्षण जर एसटीवर आदळ असता तर नक्कीच घातक या ठिकाणी ठरला असता तो थ्रो. पण त्या दरम्यान एक चूक आणि 2 धावा मिळतात त्या राजभोसले संघाला. महाराष्ट्र पोलीस गोविंद चव्हाण यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. त्यांना विनंती आपण स्टेजवरती यावं. नक्कीच या सामन्यामध्ये जेवढ्या तुम्ही धावा जमवू शकताय, चोरटी धाव असेल, सहजगज धाव असेल, षटकार असेल, चौकार असेल, एकेरी असेल, दुहेरी असेल, तुम्ही धावांचा धावफलक हलता ठेवला पाहिजे आणि तुमचं स्ट्राईक रोटेट केली पाहिजे, तरच तुम्ही या सामन्यामध्ये टिकू शकता. काय म्हणायचं हर्षल? नक्कीच सर. दरम्यान कृष्णाचा पुढे चेंडू सुनीलसाठी पॉईंटच्या दिशेने मारलेला हा चेंडू, एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण दिनेश कोळे, एक मध्य रेल्वेमध्ये कार्यरत असलेला खेळाडू छत्रपती संघाचा एक उत्कृष्ट अष्टपैलूची कामगिरी या ठिकाणी पार पडतोय. सव्वीस धावांवरती जातो राजभोसले संघ. बोरेसाहेब आपण म्हणताय तसं अगदी खरं आहे. दोन्ही संघामध्ये अष्टपैलू खेळाडू आहेत. 7-8 नंबर पर्यंत बॅटिंग लाईन आहे. तेवढे दिग्गज गोलंदाज आहेत, भेदक गोलंदाज आहेत. दोन्ही संघांना एक माफक डोंगर महत्वाचा असणार आहे. आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये जातो आणि विशाल स्वतः कर्णधार चुकतोय. एक स्वतः झेल त्या ठिकाणी सोडला जातो. नक्कीच नाराज आहे स्वतःच्या या कामगिरीवर. नक्कीच हर्षल, ज्या सामन्यामध्ये मी वारंवार उदाहरण देतो, आपल्या T20च्या सामन्यामध्ये सूर्यकुमारने जो झेल घेतला, झेल नव्हता तो वर्ल्ड कप होता. तशा प्रकारचं काम मला म्हणावं लागेल. प्रथमेश हा एक आयकॉन खेळाडू या मैदानामध्ये खेळतोय आणि तो सोपा झेल त्या ठिकाणी सोडला जातोय. गवळी मात्र एक आक्रमक गोलंदाजी करतोय आणि मला वाटतं परत एकदा हे रिव्हर्शिपचा एक खणखणीत झापट म्हणावं लागेल. गवळी मात्र आता एक आक्रमक गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आपलं काम पूर्ण करतोय. आपण ज्या कामासाठी आलो ती काम पूर्ण करतोय गवळी. आणि मला वाटतं आता मात्र थोडासा फुलटच पद्धती चेंडू आणि
षटकारानं समाप्ती होते षटकाची आणि धावसंख्या पोहोचते पद्धतीचा हा प्रयत्न. सुनील मात्र मला काय सुनील कडून त्या प्रयत्न केल्यासारखं दिसत नाही. सुनील मात्र एकेरी धाव काढतोय आणि प्रथमेशला स्ट्राईक देतोय. सुनीलचं आणि प्रथमेशचं काय दोघांचं कॉन्व्हर्शन झालेलं आहे मला काय जाणवत नाही किंवा आठवत नाही किंवा कळत नाही. परंतु प्रथमेश मात्र आक्रमक होतोय आणि जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय प्रथमेश. नक्कीच त्याचं कारण कोटक फटके आणि चेंडू हवेमध्ये डीके त्याच्या खाली झेल सुटतोय. चांगला प्रयत्न सीमारेषेवरून पळत जातोय सर्कलच्या दिशेने. दरम्यान 2 धावा पळून काढल्या जातात प्रथमेशच्या बॅटमधून. आणि ग्रामपंचायतचे सरपंच एक आदर्श सरपंच ज्यांनी पुढच्या वर्षीचा जो या ठिकाणी चषक होणार आहे त्याला घोषणा भूमिपूजनच्या वेळेला केलेले 31,555 रुपयांची घोषणा दुसऱ्या पारितोषिकची नितीन कुंभार यांनी केलेले आहे. त्यांचं आम्ही या ठिकाणी आभार आणि स्वागत करतोय. नक्कीच आमचेही मित्र आहेत आणि एक कर्तव्यदक्ष म्हणावं लागेल बोसरे ग्रामपंचायतचे सरपंच. त्यांचं या ठिकाणी मी माझ्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. पुढाल चेंडू बिलालचा. बिलाल मात्र योग्य टप्प्यावर मारा करतोय. प्रथमेशलाही नीटसा चेंडू समजत नाही आणि एक थोडस गचाळ क्षेत्रक्षण म्हणावं लागेल तिथं. नक्कीच फेकी डायरेक्ट गोष्टीवरती आदळलेली आहे परंतु आपल्या लाईनच्या आतमध्ये मात्र फलंदाज पोहोचलेला आहे आणि खराब फेकी निश्चित होईल या ठिकाणी आणि त्याचा मोबदला मिळतो एका धावेच्या रूपाने राजभोसरे संघाला. 2 धावेने धावसंख्येवरती धावसंख्या पोहोचते 41 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. बिलाल मात्र एक कंजूसभरी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी आणि पाहूया आता बिलालला कशा प्रकारे तोंड देतो प्रथमेश. एक मला वाटतं निम्मा खेळ या षटकानंतर संपतोय. पाहूया कशा प्रकारचा आता निम्मा खेळ संपतोय आणि शेवटच्या निम्मा खेळामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो प्रथमेश. बिलालचा पुढील चेंडू आणि पाठवला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत बेधडक षटकार. आणि या षटकारानं धावसंख्या सापशिडीच्या खेळाप्रमाणे पुढे जाते. धावसंख्या जाते राजभोसरेची 47 नो लॉस. प्रथमेश मात्र एक शॉर्ट पिच पद्धती चेंडू आणि त्याच प्रकारे तडकावतोय. बिलाल एक अनुभवी गोलंदाज परंतु त्याच्या समोर ठेवतो तो एक आयकॉन प्रथमेश मात्र आपली भूमिका 100% बजावण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला एकेरी आणि दुहेरी धावाने साथ देतो सुनील. कदाचित तू मार मी हाय अशा पद्धतीचं यांचं सूत्र. दरम्यान बिलालचा पुढील चेंडू रेल्वे लाईनच्या बाजूने 55 पार करून टाकतोय प्रथमेशला. आणि मला वाटतं षटक समृद्ध आपला सुनील तोंड देतोय. 5वं षटक प्रगतीपथावर आणि जेल उडतोय तिथं मला वाटतं जागेवरती. बरोबर मी आता एक सांगणार होतो की या टुर्नामेंटची ही सर्वात मोठी पार्टनरशिप होते असं म्हणणार होतो आणि त्या दरम्यान सुनील मात्र एक सोपा प्रॅक्टिसचा झेल विकेट किपर कृष्णाच्या हातामध्ये देतो आणि तंबूचा रस्ता धरतोय. दरम्यान पुढे जाणारा सुनीलची आता जागा घेतोय तो शॉपेक एक आयकॉन. हर्षला असं बऱ्याच वेळा होतं की आपण बोलणार असतो आणि पुढे घडतं. त्याला एक हिंदी पिक्चर होता मनकवडा नाही हिंदी पिक्चर होतं मला वाटतं बिपाशा बासूला पुढचं काहीतरी समजत असतं तशा प्रकारचा काहीतरी पिक्चर होता. तसं तुला काहीतरी कळालं असेल. आणि सुनील मात्र बाद होऊन पहिला धक्का बसतोय राजभोसरे संघाला सुनीलच्या रूपानं. धावा 7च काढलेत सुनीलनं परंतु प्रथमेशला मात्र 7 धावांची साथ चांगली दिलेली आहे सुनीलनं. यावेळेस मात्र वन डाऊन येतो तो शफीक. हाही एक आयकॉन खेळाडू आहे. तिन्ही सध्या पिचच्या आजूबाजूला आयकॉन खेळाडू आहेत. आयकॉन वर्सेस आयकॉन.
रनआउटचा चान्स होता एवढा ऍक्युरेट थ्रो नव्हता आणि प्रथमेश आणि शफीकची रनिंग बिटवीन विकेट सुद्धा त्याच वेगवान पद्धतीची होती. नक्कीच आता आपण पाहतोय स्ट्राईक वरचा आयकॉन आहे, नॉन स्ट्राईकला आयकॉन आहे, गोलंदाजी करतोय तो सुद्धा आयकॉन आहे आणि विकेट किपर सुद्धा आयकॉन आहे. दोन आयकॉन प्रत्येक संघामध्ये आहेत आणि आयकॉन विरुद्ध आयकॉन असा सामना चालू आहे. बॉलिंग टाकणारा आयकॉन आहे. हर्षल, आपण सुरुवातीला सांगितलं होतं की बक्षीस सामन्यामध्ये कोणीही अनाऊन्स करायची नाही ती, परंतु बंधू भोसले आणि सचिन बागल जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत यांच्यातर्फे बक्षीस आलेलं आहे. जर प्रथमेशनं ओळीने 3 शिक्ष लगावले तर रोख 101 रुपयाचं प्रत्येक षटकाराला पारितोषिक आहे. आणि त्याच बक्षिसाला प्रत्युत्तर देणारा पहिला षटकार खेचण्यात यशस्वी झाला. नक्कीच सिद्ध होत आहे, परंतु हा झटपट सामना अनिकेत विरुद्ध प्रथमेश. मॅच कट घेतो, चेंडू येतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे तिथंच. आयकॉन विरुद्ध आयकॉन. चेंडू टाकणारा गोलंदाज देखील आयकॉन आहे, स्ट्राईकवर खेळतोय तो सुद्धा आयकॉन आहे, नॉन स्ट्राईकवरचा तो सुद्धा आयकॉन आहे आणि एसटी रक्षक सुद्धा आयकॉन आहे. हल्ली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आयकॉनचं एक महत्व फार मोठ्या पद्धतीने वेगानं वाढत चाललेलं आहे. नक्कीच त्याचं कारण आहे हर्षल, आयकॉन म्हणजे एक नवीन खेळाडूंसाठी या सर्वांचा अभ्यासक्रम, या नवीन खेळाडूंसाठी नवीन खेळाडूंसाठी या आयकॉनच्या सर्व गोलंदाज, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी यामधून ते बघतायत आणि शिकतायत आपल्या पंचकृषीतले नवीन खेळाडू. नक्कीच प्रथमेशचा मला वाटतं दुसऱ्या चेंडूवरती झेल सुटला होता कर्णधार विशालच्या हातून आणि त्या झेलची किंमत किती मोजावी लागते हे येणाऱ्या काळात कळेलच. एकेरी धावेसाठी खेळून काढतो, एक धाव सहजगती पूर्ण करतोय आणि एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 55. एक बाद 55 षटक संपतंय. 5 षटकाच्या संमतीनंतर प्रकारचा खेळ प्रथमेश राठोड करताना दिसतोय. प्रवाद विरुद्ध प्रथमेश. नक्कीच याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं कोंबडीची पिसं काढावी त्या पद्धतीनं पहिल्याच चेंडूवरती पिसं काढलेली आहे ती प्रमोदची. एक खराब चेंडू आणि खराब फटका म्हणता येणार नाही, फुलटॉस चेंडू, खराब चेंडूवरती एक खरपूस समाचार घेतलाय तो प्रथमेशनं. हर्षल, आता तुम्ही कोंबडीचा उल्लेख केला, परंतु आम्ही शाकाहारी माणसं असल्यामुळे कोंबडीची पिसं कशी काढतात आणि कसं, मला वाटतं प्रथमेश बॅटवर करून आपण आजूबाजू करायचं, आपला अर्धा लागतो वैयक्तिक. आणि तुम्ही कोंबडीचा उल्लेख केला होता, मी मग बोलताना विसरलो. आम्ही शाकाहारी माणसं असल्यामुळे कोंबडीची पिसं निघतात कशी आणि काढतात कशी माहिती नव्हतं आम्हाला. तुम्ही आता दाखवून दिलं की कशा प्रकारे काढली जातात. एका आयकॉन खेळाडूने आपला एक प्रॉपर खेळाडू, एक नवं नक्कीच खेळाडू म्हणावं लागेल त्याला. क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जातं. प्रमोद विरुद्ध प्रथमेश. आणि खराब क्षेत्ररक्षण, दबाव, चेहऱ्यावरचा दबाव. अगोदरच म्हटलं होतं हा मेगा फायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करणंही तेवढं सोपं नाही, गोलंदाजी करणंही तेवढं सोपं नाही आणि फलंदाजी करणंही सोपं नाही. साधा क्षेत्ररक्षणासाठी चेंडू होता, परंतु त्याला न आवडता तो चेंडू होतो. खेळाडूंना हे मैदान नवीन आहे. सगळे खेळाडू रोज इथं प्रॅक्टिसला असतात. मैदानाची ओळख आहे आणि खराब क्षेत्ररक्षण होणं न परवडणार. आता मात्र एक सुंदर चेंडू टाकतोय, एक निर्धाव चेंडू टाकतोय आणि प्रथमेशला माहिती आहे की एखादा चांगला चेंडू पडला तर त्याला मानच दिला पाहिजे आणि त्या चेंडूला मान देऊन पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची वाट पाहतोय प्रथमेश. खराब चेंडू आणि चेंडूचा समाचार घेतलाय षटकाराच्या रूपानं. धाव संख्या 7 शिडीप्रमाणे वेगानं पुढे जाते, धाव संख्या जाते. प्रमोद वाचला, स्लोअरचं निरीक्षण केलंय आणि षटकार खाण्यापासून स्वतःला तरी वाचवले. आतापर्यंत प्रथमेश राठोडच्या अर्धशतकामध्ये जेवढ्या धावा त्यानं बनवल्यात त्या धावांमध्ये 42 धावा ह्या फक्त षटकाराच्या आहेत. उत्तुंग 7 षटकार आतापर्यंत प्रथमेशच्या बॅटमधून आलेले आहेत. नक्कीच
म्हणूनच तर या खेळाडूंना आपण आयकॉन म्हणतो. आणि नव खेळाडू यांना बघण्यासाठी याच कारणासाठी येतात हर्षल. का तर या खेळाडूंकडे अशी क्षमता असते की कशा चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतला आणि कुठल्या चेंडूवरती किती धावा जमवल्या पाहिजेत, या खेळाडूंना त्याचं 100% ज्ञान असतं. आणि त्या प्रकारच्या धावा त्यांचा सामना चालू करा. जर प्रथमेश ला जर जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली तर नक्कीच विरुद्ध प्रथमेश कोणी का असे नसेल, मी माझ्या स्टाईलने खेळणार, मी माझा. आता मात्र त्याला चेंडू आयकॉन टाकत असेल किंवा आपला रेग्युलर प्लेअर टाकत असेल, त्याला त्याच्याशी काही देणं घेणं वाटत नाही पहिल्या चेंडूवरती तरी. नक्कीच त्याने आपला इरादा स्पष्ट केलाय. 12 चेंडूमध्ये त्याने इरादा स्पष्ट केलाय. शेवटचे 12 चेंडू त्यातला पहिल्या चेंडूवरती त्यानं खणखणीत षटकार खेचलाय आणि आपला इरादा स्पष्ट करतोय प्रथमेश राठोड. आयकॉन कशासाठी म्हणतात आणि का म्हणतात त्याने सिद्ध केलं. आयकॉन विरुद्ध आयकॉन. आणि परत एकदा मला तो झेल उरतोय आणि एक उत्कृष्ट झेल म्हणावं लागेल तिथं. बिलाल एक चांगला क्षेत्ररक्षक, चांगला गोलंदाज आणि चांगला फलंदाज. आणि प्रथमेशला एक पारितोषिक आलेला आहे. सामना संपल्यानंतर प्रथमेशने पारितोषिक घेऊन जायचं बंडू भोसले आणि सचिन बागले यांच्याकडून. कृपया ज्यांना बक्षिसं द्यायची असतील त्यांनी बक्षिसं आपल्या कागदावरती लिहून द्या आणि वैयक्तिक या ठिकाणी कॉम्प्युटर बॉक्स मध्ये पाठवून द्या. वैयक्तिक 75 धावा पार यानं बनवलेल्या आहेत प्रथमेश राठोडनं. तोफांची सलामी दिली जाते त्याच्या धावेला. नक्कीच हर्षल या मर्यादित 8 षटकांच्या सामन्यामध्ये वैयक्तिक 75 धावा काढणं असं कोण आहे. स्कूटी पाठीमागे घ्या तुमची. प्रमुख पाहुणे आपले आहेत आजचे. माफ करा आकाश सुरवसे, माफ करा पाहुणे. कमी वेळेमध्ये मोठा पसार आपला व्यवसायाचा ज्यांनी या पंचकृषीमध्ये वाढवला ते आकाश गोकुळ सुरवसे. इलेक्ट्रिसिटी मध्ये आकाश सर आम्हाला माफ करा. कारण का तर हा मेगा पॅनेलचा आणि एकदम असा तापलेला सामना आहे. त्या ठिकाणी जर तुमच्या गाडीला चेंडू लागला तर आम्ही तुम्हाला काही बोलू शकत नाही. काय झालंय. जुना चेंडू टाका. राशीद आकाश सुरवसे यांचे नेहमीच राजबसरे संघाच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका कायम असते. तेच आकाश सुरवसे मैदानावरती येत आहेत. माझी आकाश यांना विनंती, आपण स्टेजवरती आसनस्थ व्हायचं आहे. आसनस्थ व्हायचं आपण स्टेजवरती. आपल्याला सरपंच उपसरपंच सदस्य यांच्याकडून देखील बोलवणं आलेलं आहे. मामांच्या हृदयामध्ये ज्यांनी कमी वेळेमध्ये स्थान निर्माण केलेलं आहे तेच आमचे आकाश सुरवसे. आताच्या सामन्यामध्ये प्रथमेशसाठी जे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांनी आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. का तर थोडा वेळ आहे सामन्यामध्ये म्हणून देतोय. चालेल. रस्त्यावर फक्त गाड्या लावू नका. आमची विनंती आहे शेवटचा 1 तास आम्हाला सहकार्य करा. नक्कीच हा सामना ज्या पद्धतीने वेगाने पुढे जातो 100कडे पार करणारा सामना. आणि स्वतः आता प्रथमेशची या ठिकाणी जागा घेतो तो संजय चव्हाण राजबसरे संघाचा. 1 दशकापासून आपल्या संघाला आपल्या खांद्यावरती घेऊन जातो. जबाबदारी पेलवतो आपल्या खांद्यावरती. अनेक वर्षापासून तो कर्णधार म्हणून राजबसरे संघाची धुरा सांभाळतो तोच संजय चव्हाण. आपल्या राजबसरे संघाला अनेक सामने आपल्या अष्टपैलू कामगिरीने जिंकून दिलेले आहेत. कर्णधार स्वतः खेळपट्टीवरती येतोय. सामना चालू करायचा. विशाल सामना जास्त थांबवू नका. रिक्षा पुढे जाऊ द्या. 4 व्हीलर जिथं उभा आहे तिथं जाऊ द्या. रिक्षामध्ये उभं केलं. निहाल भाई आपली रिक्षा पुढे जाऊ द्या. चुकून काच फुटली तर मंडळ भरून देऊ शकणार नाही. चला पुढे चला. चला पंच सामना चालू करायचा आहे. वेळ जास्त घालवू नका. वातावरण जे गरम झालं होतं ते गार होता कामा नये. अद्याप ही 10 चेंडू बाकी आहेत पहिल्या इनिंग मधले.
आणि 10 चेंडूमध्ये किती धाव फलकावरती लागतायत राज भोसरेच्या ते पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि मला वाटतं प्रथमेची जागा घेण्यासाठी येतोय तो संघाचा कर्णधार संजय. एक डावखोरा फलंदाज, अनुभवाचा बऱ्याच दिवसाचा अनुभव, क्रिकेटचा बऱ्याच सामन्यांचा अनुभव. परंतु हा मेगा फायनलचा सामना थोडासा प्रेशर खाली खेळण्याचा सामना असतो. कशा प्रकारचा आपले अनुभव या ठिकाणी वापरतोय आणि त्याला तोंड देतो एक आयकॉन समोरून. पहिला चेंडू निर्धाव चेंडू मानावा लागेल. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी. माझ्या अनुभवाप्रमाणे संजय एक नौका खेळाडू आहे मैदानावरती. नवीन चेंडूंचा सामना करतोय. संजयनं आयकॉन एक आहे समोरचा. बराच वेळ मैदानावरती आयकॉन खेळतोय. संजयनं आयकॉनला स्ट्राईक देऊन कशा प्रकारची खेळ होतो ते बघितला पाहिजे. जे तुम्ही आता जे म्हणणं व्यक्त केलं त्याच पद्धतीने त्यांनी स्ट्राईक रोटेट केली. समोर दुसरा आयकॉनला स्ट्राईक वरती घेऊन आणलाय. बघूया आता परत आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट. त्याचं कारण असते साहेब की आयकॉन वर्सेस आयकॉन हा एक कॉम्पिटिशनचा खेळ. संजय काय आपला तसा कमी खेळाडू, कमी फलंदाजी करणार नाही. परंतु संजय एक नौका खेळाडू आहे. 2च चेंडू आतापर्यंत त्यानं फेस केलेले आहेत की, आणि समोरचा जे आयकॉन खेळतोय त्या आयकॉननं माझ्या हिशोबाने 8 ते 10 चेंडू आतापर्यंत फेस केलेले दिसत आहेत. तर त्याला एक चेंडूंचा अंदाज आलाय, मैदानाचा अंदाज आलाय आणि त्याचा पाहूया पुढे काय होत आहे. शफीक पुढचा आयकॉन. यावेळेस टायमिंग चांगलं होतं परंतु समोर बिलालच्या हातात सरळ बॉल, एकच धाव मिळाली. यानंतर परत एकदा स्ट्राईक रोटेट झाली आणि संजय स्ट्राईकला आलाय. नक्कीच म्हटलं होतं की आयकॉन हा आयकॉन असतो. त्याच पद्धतीने गोलंदाजी हा आयकॉन छत्रपती संघाकडून गोलंदाजी करतोय. आणि आता मात्र मला वाटतं या षटकामध्ये किती धावा झाल्या दुजामध्ये स्कोरर? 8च धावा. सेकंडला षटक आहे. ब्रेक लागला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची आठवण येते. नक्कीच प्रथमेश राठोड जो टॉप गिअर मध्ये बॅटिंग करत होता तो आवडल्यानंतर थोडासा मला वाटतं राज भोसरे संघाला सोलपुराम भेटलाय. नक्कीच पहिल्यांदा हायवे होता, आता स्पीड ब्रेकर लागायला लागलेले आहेत. प्रथमेश राठोड हा समृद्ध हायवेवरून जशी गाडी पळावी तशा पद्धतीच्या धावांचा वेग त्याचा होता. आणि आता मात्र आपण जुन्या रस्त्याने जाताना जसं ब्रेकर लागतात तशा पद्धतीचा ब्रेक राज भोसरे संघाला लागलेला आहे. या ठिकाणी अवघ्या काही वेळामध्येच शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे साहेबांचं आणि करमाळा माडा त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे नेते सन्माननीय माननीय पाणीदार आमदार संजय मामा शिंदे यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. नक्कीच. आणि आपण अपेक्षित स्कोर व्यक्त केला, तिहेरी धावसंख्या, तिहेरी आकड्याची. आता शेवटची ओव्हर संघाकडे शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 84. होईल काय शतक पूर्ण? नक्कीच. जर शफीकच्या बॅटमध्ये चेंडू आला तर, आणि फुलटाईल पद्धती चेंडू जेल उडतो तिथे गॅप मध्ये आहे चेंडू. परंतु आणि थोडस प्रयत्न केला होता, चांगला प्रयत्न म्हणावा लागेल तिथं, परंतु प्रयत्न हे यशस्वी होतोय आणि 4 धावा रोखू शकत नाही पहिल्या चेंडूवरती एक फुलटाईल पद्धती चेंडू. परंतु साहेब मला काय म्हणायचंय, ज्या पद्धतीने प्रथमेश फलंदाजी करत होता, प्रथमेशच्या बॅटमध्ये जर हा चेंडू आला असता षटकार बघायला मिळाला असता. सर्व हाच फरक पडलाय दोन्ही संघामध्ये किंवा प्रथमेशची विकेट पडल्यानंतरचा. शफीकनं मात्र 4 रन घेतलेले आहेत. परंतु ज्या अपेक्षा होती प्रेक्षकांना की फुलटाईट चेंडूवरती षटकाराची अपेक्षा होती, तो मात्र 6 धावा मिळाल्या नाहीत. 2 धावांचा इफेक्ट पडलाय. यावेळेस मात्र थोडस प्रमोदचं नियंत्रण हुकलंय. हाय फुल टॉस बॉल, एक डिमर पद्धतीचा बॉल, डिक्लेअर स्वरूपात 2 आणि नो बॉल 1, 3 धावांची अतिरिक्त वाढ झाली. साहेब हा नक्कीच आपल्या संघाचा, भोसरे संघाचा एक नवीन खेळाडू आहे, नवीन गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर जो खेळतोय एक अनुभवी फलंदाज आहे. नक्कीच प्रेशर असणार आहे. ते प्रेशर आपण बघतो
2 चेंडूवरती बघतोय. पहिला चेंडू आपल्या फुलटच पद्धती चेंडू आणि दुसरा चेंडू 9 टाकतोय आणि अवांतर 3 धावा देतोय. 3 धावेने धावसंख्या पोहोचते 91 धावा. तुम्ही जी म्हणला 3 अंकी तुमची अपेक्षा मला वाटतं पूर्ण होताना दिसते. नक्कीच आजच्या टुर्नामेंट मधला हायेस्ट स्कोर आणखीन वाढवण्याची गरज आहे. प्रयत्न चालू आहेत. बघू दुसरा रन मिळतोय का. संजयने स्ट्राईक सोडले. संजयचा बाद होतोय. संजयच्या डोक्यामध्ये फक्त संघाला विजयी करायचं डोक्यात होतं आणि त्यासाठी मात्र संजय भोसरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि व्यापारी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते मकसद बागवान यांना विनंती आपण स्टेजवरती यायचं. उपसरपंच मकसद बागवान यांना विनंती की आपण स्टेजवरती यावं. आपल्याला विनंती आहे. संजय मात्र आपला आपण बाद होऊन परततोय आणि परत एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल खोदून काढला. 1 रन मिळाले. बघायचंय स्ट्राईक शफिकला मिळणार आहे का. आणि ऐन टायमाला एकेरी धावेंवरती समाधान मानावं लागतंय. महाराष्ट्र पोलीस निलेश बागल यांचं देखील आम्ही मैदानावरती स्वागत या ठिकाणी करतोय. मकसद बागवान यांना विनंती की आपण स्टेजवरती यावं. अवघ्या काही 10 मिनिटांमध्येच मामा साहेबांचं स्वागत या ठिकाणी होतं. परत एकदा स्टेपवर करून खेळण्याचा प्रयत्न होता. योग्य कंट्रोल होतं. बघायचं पळताना स्ट्राईक आणायची होती ती शफिकला. पंचांचे निर्णय अंतिम असलेले दोन्ही संघाच्या खेळाडूंना माहिती आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचते 96 धावा. आणि चेंडू लास्ट चेंडू आहे मला वाटतं. धावसंख्या 96. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल आणि शुभम आपण मोकळ्या धिंगाणा घालून रिकामा झालाय. येऊ नको म्हणलं तर कुठल्या गाड्यात बसू. नाही ते थोडा कॉल नव्हता काय नव्हता. 97 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शेवटचा बॉल असल्यामुळे कदाचित जेवढ्या पळून निघत्या तेवढ्या काही हवा काढायच्या होत्या. या शुद्ध हेतूनच तो पाहिला होता. वाटलं होतं की संख्या इनिंगची षटकाराने शेवट केली. 97+6 103 धावा. मला वाटतं कृष्णगौरी हा षटकार इथून स्पष्टपणे जाणवतोय. बघा त्या गुलाबी कापडाच्या वरून चेंडू गेलाय. हर्षल साहेबांनी शेवटचा शब्द काढला. वाटलं होतं मला वाटलं होतं तुम्ही याल आणि या ठिकाणी गोलंदाजीला परत येणार आहेत ते त्यामुळेच म्हणले ते वाटलं होतं तुम्ही याल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काही वेळातच सोलापूर जिल्ह्याचे नेते सन्माननीय संजय मामा शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुरवाडी नगरपालिकेचे किंग मेकर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते धर्मवीर धनंजय डिकोळे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. छत्रपती क्रिकेट संघ भोसरे विरुद्ध राज भोसरे संघ 104 धावांचा पाठलाग. प्रथमेश्वर राठोड विरुद्ध कृष्ण आगवळे. आयकॉन वर्सेस आयकॉन. आणि एक मला वाटतं सहज गती एक सुरुवात आणि एक छपराक म्हणावं गेलं क्रिकेट मधली. बघा बॉल मध्ये कुठलीही खराब नव्हती. शॉट मात्र एकदम टॉप क्वालिटीचा होता. पण दोन्ही आयकॉन आहेत.
राठोड आणि राठोड तुम्ही ऐकलं असेल, कुठं ऐकलं राठोड? विक्रम राठोड. हा, साऊथ मूवी मध्ये. साऊथ नाही, हिंदी मूवी, अक्षय कुमारची मूवी आहे. 2 धावा आहेत त्याच्या बॅट मध्ये, बाईज आहेत ना. तोच राठोड ज्याने 75 धावांची घणाघाती केली होती. तोच रावडी राठोड आहे. कशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी आणि कशा प्रकारे सामना गिळंकृत करतोय बघूया. पेज उडलाय सर्कल. हा पहिली ओव्हरची 3-4 फुलर चेस करतायत. शेवटी बॉल जाऊन थांबेपर्यंत थ्रो करेपर्यंत 2 धावा पळून काढलेत. दोनटीला चेंडूचा स्पर्श झालेला नाही ना, खेळाडूचा स्पर्श झालाय. त्यामुळे नक्कीच मला वाटतं धावा वाचवलेल्या आहेत त्या राजमिस्त्री संघानं. गवळे मात्र आक्रमक होतोय, रिव्हर्शिप मारतोय, नॅचरल खेळी करतोय, दोन्ही खेळी करतोय आणि त्याला मात्र चांगला समाचार घेतोय तो प्रथमेश राठोडचा. कशा प्रकारे राठोड आपली हुकूमत गाजवतोय, रावडी राठोड सारखी. बालाजी कदम यांना विनंती केली जाते, गौरी एंटरप्राइजेसचे मालक बालाजी कदम, आपण कृपया विचारपीठावरती यायचं आणि आसन असतो हवा. पुन्हा भरोसा जागेवर क्षेत्ररक्षण बदललं जात आहे, सजवलं जात आहे, ट्रॅप आखला जातोय. तर ट्रॅप मध्ये कृष्णा गवळी सापडतोय का? पुढील चेंडू रेल्वेलांच्या बाजूने प्रथमेश राठोडचा कृष्णा गवळीसाठी. आपल्याच फॉलो मध्ये बॉल आणलाय का अडवलाय? आणि अडवला म्हणता येईल, कारण का एकही धाव मिळालेला आहे त्या बॉलवरती. क्रिकेट हा खेळ असा आहे, चुकला तो संपला. आणि प्रथमेश राठोड त्याच चेंडूची वाट पाहतोय, त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवतोय की कुठल्या चेंडूवरती चुकतोय आणि गवळीचा खेळ संपतोय. टार्गेट जरी मोठं असलं तरी दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दरम्यान पुढे चेंडू प्रथमेशचा आणि मात्र जो ट्रॅप या फेऱ्या केला त्या ट्रॅप मध्ये सापडतोय आणि अप्रतिम. बॉलिंग मध्ये थोडस मिस्टेक झालं होतं, संकेतनी शेवटी सांभाळून घेतलं आणि राठोड स्लो न बोलता हूं ओ मैं करता हूं, जो नहीं बोलता ओ मैं डेफिनेटली करता हूं. वैसा ही खेळ अभी चल रहा है राठौड़ का. और राठौड़ एक राउडी राठौड़ वैसा अपना फाइनल मैच में अपना करामत दिखाते. कृष्णाची जागा घेतो बिलाल सय्यद आणि नाम हे देखील मोठा आहे. सचिन बागल यांच्याकडून प्रथमेश बंडू भोसले यांच्याकडून प्रथमेश राठोडसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं. माझ्याकडे आले, माझ्याकडे राहून हे प्रथमेशनं ध्यानात राहून माझ्याकडनं 100 रुपये घेऊन जायचंय. नाहीतर बंडू भोसले आणि सचिन बागल म्हणतील 100 कुठे घेऊन गेला. नाही गेला तर मंडळाला जमा तुझ्याकडे देतो. नक्कीच स्टॉप वॉच चालू आहे. माझ्या विषय संपला. दोन्ही संघांनी घ्यायचे स्टॉप वॉच चालू आहे. प्रथमेश राठोड मात्र एक हुकूमत गाजवतोय फायनल संघामध्ये, फायनलच्या सामन्यामध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये एक मोठा बळी आणि मोठा धक्का देतोय तो. त्यातून सावरण्याची गरज आहे छत्रपती भोसले संघाला. अजूनही त्यांच्याकडे त्या ताकदीचे बॅट्समन आहेत. नक्कीच बिलाल एक आक्रमक फलंदाज आहे आणि सामना जिंकायची कॅपॅसिटी असणारा फलंदाज आहे. परंतु परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. गवळी थोडासा झटपट बाद झालाय आणि फायनलचा अतिरिक्त दबाव. बिलाल नक्कीच आहे. बिलाल स्ट्रायकर प्रथमच खेळतो आणि सामना करतो तो प्रथमेश राठोडचा. बिलाल मात्र एक सावध पवित्रा घेतोय. त्याला माहिती आहे एक समोरचा गोलंदाज एक आक्रमक गोलंदाज आहे, एक अनुभवी गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजीचा आपण खरपूस समजून घेण्याचा प्रयत्न नाही. तिथे एकेरी दुहेरी धाव देऊन त्या चेंडूला मान देतोय आणि संघाची धाव. ज्यावेळेला तुमचं क्रिकेट चालू होतं, तुम्ही जवान असताना, तुम्ही यंग असताना, आम्ही 30 वर्षापूर्वी, आम्ही अजूनही जवानच आहे, आम्ही काही म्हातार झालेलो नाही हर्षल. आणि तुमच्या कॉलेजच्या वयामध्ये जे क्रिकेट चालू होतं त्याचा वेग आणि आताचा प्रथमेश राठोडचा वेग याच्यामध्ये कंपॅरिझन काय करतात? आत्ताचा खेळ हर्षल नक्कीच एक आक्रमक खेळ झालेला आहे. आमच्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये त्या सामन्यामध्ये एखादा दुसरा षटकार मिळाला तर अगदी प्रेक्षक खुश व्हायचं. परंतु आता एका एका षटकामध्ये 4-4-5 षटकारांची अपेक्षा आहे. परिभाषा
आणि त्याच प्रकारचे गोलंदाज आहे, त्याच प्रकारचे फलंदाज आहे आणि क्षेत्ररक्षणही त्याच पद्धतीचे होत आहे. शफिक वैयक्तिक पहिले आणि संघाचं दुसरं षटक घेऊन त्यांच्या बाजूला त्याला तोंड देतो बिलाल. आमच्या ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी सहकार्याची भूमिका असणार आहे. युवराज बागल ग्रामपंचायतचे क्लार्क आणि आमच्या ग्रामपंचायतचे स्वच्छता दूत असलेले सन्माननीय युवराज चव्हाण, दोन्ही युवराज यांना विनंती आपण स्टेजवरती यायचं. ग्रामपंचायत मध्ये आपली सगळ्यात महत्वाची भूमिका असते आणि या ग्रामपंचायतच्या भूमीमध्ये हे क्रिकेट चालू आहे, त्यामुळे आपल्याला मान सन्मान दिला जातो, तो आपण घ्यावा. शफिक मात्र योग्य टप्प्यावर मारा करतोय, आपला पुरेपूर फायदा करतोय आपल्या अनुभवाचा. आणि वरवर मला वाटतं दुसरा डॉट चेंडू बिलाल एक आक्रमक फलंदाज असताना, परंतु शफिक आपल्या फलंदाजीमध्ये जास्त चमक दाखवू शकला नाही. गोलंदाजीमध्ये मात्र सलग निर्धाव 2 चेंडू टाकतोय आणि दोन्ही निर्धाव पहिल्या बॉलचाच दुसरा हा रिप्ले होता. संजयचा क्लिअर मॅसेज, आणखीन एक विकेट फ्रंट फुटवर यायला. थोडासा मिस टाइम शॉट सिंगल घेण्याचा चान्स मिळतो. आणि स्टंप मध्ये दिलकुडे साहेब, स्टंप मध्ये आपण जे छोटे छोटे माईक लावलेले आहेत त्या माईक मधून क्लिअर त्याचा आवाज आला. येस, त्याचाच मी उल्लेख केला. जे स्टंप मध्ये माईक आहेत, स्टंप माईकच मी कॅच केला आणि आणखीन एक विकेटची लालच दाखवली संजयने आणि विकेट लालच दाखवली. त्या दरम्यान मात्र एक स्ट्राईक रोटेट झाली. पहिल्यांदाच अनेक एक स्ट्राईकला येतो. एक आयकॉन फायनलचा सामना आहे, त्याच चुरशीचा सामना होणं प्रेक्षकांसाठी गरजेचं आहे. शफिकचा पुढचा चेंडू, आता मात्र शफिक आक्रमक होतोय आणि चेंडू सीमापार 4 धावा. त्याच्यात डावकरा फलंदाज, आयकॉन फलंदाज आणि 4 धावांनी धावसंख्येवरती धावसंख्या पोहोचते 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. नक्कीच कृष्णाची विकेट पडल्यानंतर या दोन्ही प्रमुख बॅट्समन वरती जबाबदारी आहे. त्यामध्ये एक अनेकाचा प्रमुख उल्लेख करावा लागणार आहे. परत एकदा ऑन द राईट कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, सन्मान देऊन खेळून काढलाय. कुठलीही घाई नाही, 1 धावसंख्या मिळाली आहे. शफिक मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये चूक होऊन देत नाही. मागच्या चेंडूवरती एक थोडासा शॉर्ट पिच पद्धती चेंडू पडला होता आणि त्याचा खर्प समाजात घेतला होता, एक चौकार लागला होता. आता मात्र शफिक पुन्हा आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करतोय आणि एकदा थोडासा बिलाल मात्र मोठे फटके घेण्यामध्ये यशस्वी होतोय. एकेरी दुहेरी धाव्यानं मला वाटतं साहेब काही परिणाम राजभोसरे संघावर होणार नाही. कृष्णाच्या विकेटचा दबाव आहे, त्यांना माहित आहे एवढे एक आयकॉनची ओव्हर खेळून काढायची असा ओपन प्लॅन दिसतोय. बघूया त्या ओव्हर काढण्याच्या रेकॉर्ड मात्र वाढत जाणार आहे. साहेब शफिकची ओव्हर जर गेली तर मला वाटतं राजभोसरे संघामध्ये खूपच भरणा आहे गोलंदाजांचा, की चांगली गोलंदाजी करणारे संदीप आहे, एक स्ट्रायकर गोलंदाज राजभोसरे संघाचा. त्याच पद्धतीनं संजय चव्हाण आहे आणि सागर एक आहे. तर मला वाटतं बऱ्याच गोलंदाजांचा भरणा राजभोसरे संघामध्ये. असं काही नाही की आपण आयकॉनची ओव्हर खेळून काढली पाहिजे असं. आणि दुसरी गोष्ट बिलालला माहिती आहे की प्रत्येक षटकामध्ये धावांचा सरासरी आहे, ती धावांची सरासरी गाठली पाहिजे. जर नाही गाठली तर आपल्याला नक्कीच पराभवाला सामना करावा लागणार. नक्कीच सरासरीचा उल्लेख आपण केला. 8 षटकामध्ये 13च्या रन रेटनं धावा जमवायच्या, 13 धावा आणि आता ती सरासरी वाढते. त्यामुळं बिलाल हा एक अनुभवी कर्णधार आहे. ज्याप्रमाणे संजय चव्हाण राजभोसरे संघाचा कर्णधार पद करतो त्याच पद्धतीचा बिलाल आहे. परंतु बिलालला मात्र धावा जमवण्यामध्ये यशस्वी होतो बिलाल आणि धावांचा मात्र सरासरी ही वाढत चाललेली दिसते. तिसरी ओव्हर मात्र घेऊन आलाय तो संदीप इंगळे, समोर आहे तो बिलाल. ओव्हरपिच
पिच लेग साईडला प्ले केला, खाली शिवून हातवर कॅच पकडतो आणि डेंजरस वाटणारा बिलाल शेवटी हात खोलण्याच्या अगोदरच आउट होऊन परततोय. मी अगोदरच म्हटलं होतं तुम्हाला की राज भोसले संघामध्ये आयकॉन खेळाडूचे चांगली गोलंदाजी करतात असं अजिबात नाही. कारण संदीप, सचिन, संजय आणि सागर एक चांगली गोलंदाजी करणार. बंडू भोसलेकडनं मला वाटतं अजून एक पारितोषिक येत आहे. सचिन बागलाने बंडू भोसले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे संदीप इंगळेसाठी. संदीप इंगळे आणि प्रथमेश दोघांचे 100 रुपये माझ्याकडे आलेले आहेत. सामना संपल्यानंतर त्यांनी माझ्याकडनं बक्षीस घेऊन जायचं आहे. बक्षीस हे एक प्रोत्साहन साठी दिलेलं असतं खेळाडूच्या. नक्कीच मोरसाहेब आणि त्याची किंमत कधीच नसती. 100 रुपये हे त्याचं बक्षीस आहे, परंतु त्याची किंमत 100 रुपयाने एक बक्षीस म्हणून आपण त्या खेळाडूसाठी देतो. दोन्ही खेळाडूंसाठी मी हे आलेलं बक्षीस त्यांनी सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. बक्षीस दात्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि संदीप बॅट्समनचं नाव संदीप मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये संदीपनं गोलंदाजी थोडीशी विचारपूर्वक केली नसेल असं मला वाटतं. परंतु या सामन्यामध्ये मात्र त्याला माहिती आहे संदीपला हा सामना हा अंतिम सामना आहे आणि या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन असलं पाहिजे आणि त्या पद्धतीची गोलंदाजी प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन करतोय. चेंडू काही लक्ष समजत नाही आणि चेंडू टाकतोय दुसरा. नक्कीच कारण संदीप इंगळे असा गोलंदाज आहे आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये पहिले हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रम संदीप इंगळेच्या नावावर आहे. एका षटकामध्ये 5 विकेट मिळवण्याचा पराक्रम सुद्धा या मैदानावरती त्यानं गेल्या 2 वर्षापूर्वी केलेला आहे. हा असा एकमेव गोलंदाज पहिलं षटक मिळून त्याने टाकलेला आहे. एक अनुभवाचा भरणा असलेला हा खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. सेमीफायनलला 2 चेंडू त्याच्या बॅटला खेळायला मिळाले, त्यात एक खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान पुढील चेंडू संदीपचा अनिकेतसाठी. अनिकेत एक आयकॉन खेळाडू आहे, त्याला आपल्या इमेजला साधीच अशी खेळी करावी लागणार आहे. त्याच्यावरती समोरून 2 विकेट पडल्यामुळे थोडंसं अंडर प्रेशर दिसतो अनिकेत. परंतु मोठ्या खेळाडूची एक ओळख असते, दबावातच त्याची खेळ भरते. बघा अनिकेत आपल्या गुणवत्तेला न्याय देतोय का? नक्की खूपच दबावाखाली खेळताना दिसतोय छत्रपती संघ. मला वाटतं या ठिकाणी मामासाहेबांचं आगमन होत आहे आणि एक परत एकदा डॉट पद्धती चेंडू म्हणावं लागेल तिथं. चांगलं क्षेत्रक्षण होतं संजय करून आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. शिवाला मला वाटतं शिवाला नाव आहे ना, शिवाला आणि एका धावेने धावसंख्या वाढते 21 धावसंख्या. संदीप 2 मिनिटं. संदीप विशाल गोरे सामना 2 मिनिटं थांबव. या ठिकाणी संजय मामा शिंदे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मंडळाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो आणि वेळात वेळ काढून आज या ठिकाणी आपण या कार्यक्रमासाठी हजेरी लावली मंडळाच्या वतीनं आणि सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो आणि मामांनी स्थानापन्न व्हावं असे मी त्यांना विनंती करतो मंडळाच्या वतीनं. सामना एक 5 मिनिटं थांबवायचं आहे. त्यांचं आलेल्या सर्व मान्यवरांचं मी परत एकदा मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं आगमन होत आहे. मी आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. माननीय श्री संजय मामा शिंदे आज या ठिकाणी वेळात वेळ काढून
उपस्थित राहिले त्यांचं मी स्वागत करून मी पंचांना विनंती करतो की आपण सामना चालू करायचा आहे. या ठिकाणी भोसरे ग्रामपंचायतचे पुढचा चेंडू घेऊन येत आहे. आता मात्र तारखेला चेंडू आणि मला वाटतं हा चेंडू होतो सुरेश सीमारेषा पार. गुलाबी षटकार, षटक संपतंय. संदीप मात्र आयकॉनला चुकवू शकत नाही आणि आयकॉन मात्र त्याला षटकार लागवतोय आणि धावसंख्या पोहोचते 27 धावा. अनिकेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर छत्रपती भोसरे संघाची धावसंख्या 27 धावा. किती बॉल मला वाटतं ते पण सांगा, किती बॉल किती? बरंच आहे, 103 धावांचं आव्हान आहे. आताशी 3 षटकं संपलेले आहेत, अजून 30 चेंडू बाकी आहेत. आमचे स्कोरर गणितामध्ये थोडे कच्चे होते त्याच्यामुळे थोडं स्कोररला वेळ लागतो. 30 मध्ये पुरेपूर वापर करतो आपल्या आनंदाचा आणि शिवाय मात्र चकतो आणि निर्धाव चेंडू. अगोदरच एक धावांचा डोंगर आहे. 29 चेंडू 77 धावा. नक्कीच रिक्वायर्ड रन रेट हा वाढत चाललाय, त्यामुळे थोडस फलंदाज अतिरिक्त प्रेशर मध्ये दिसतोय. त्याचाच फायदा घेतोय तो शफीक. प्रति ओव्हरला जवळपास 16 धावांचं टार्गेट आहे. संजय चव्हाण मात्र एक व्यूहनीती वापरण्यामध्ये यशस्वी होतोय. यावेळेस थोडासा प्रेशर जुगरून देण्याचा प्रयत्न होता. सिंगलने फक्त स्ट्राईक रोटेट झाली आणि एका धावेची भर पडते. साहेब एकरी दोन धावे ना काही परिणाम होणार नाही राजभोसरे संघासमोर. सर आता उर्वरित षटकामध्ये 15.4च्या स्ट्राईक रेटनं धावा जमवायच्या आहेत त्या छत्रपती संघाला. आणि आता मात्र थोडासा एकतर्फी मला सामना हा वाटायला गेला आहे. जी खेळी प्रथमेश राठोडने केली ती राजभोसरे संघाकडून, तशी खेळी करणारा त्यांच्याकडे एखादा बॅट्समन आहे का बघायचे. ऑलरेडी त्यांचा एक आयकॉन क्रीजवरती अजूनही सुरक्षित आहे. आयकॉननं मात्र एक आक्रमक भूमिका घेणं आता सध्या गरजेची आहे आणि सामना जर जिंकायचा असेल छत्रपती संघाला तर नक्कीच अनिकेतची खेळी निर्णायक ठरू शकते. ज्या प्रकारे प्रथमेशनं खेळी केली होती आणि त्याच प्रकारे खेळी करण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं पहिला एक षटकार आणि षटकार त्याच्या बॅटमधून निघालेला दुसरा षटकार. या 2 षटकारांनी मात्र छत्रपती भोसरे या संघाच्या अजूनही आशा पल्लवी झालेत. नक्कीच 1 आणि 2 षटकार कामी येणार नाहीत, तर प्रत्येक षटकामागे 15.3च्या सरासरीनं छत्रपती क्रिकेट संघाला धावा जमवायच्या. दरम्यान राजभोसरे संघाचे संस्थापक आदरणीय सन्माननीय समाधान बागल सर यांचं या ठिकाणी स्वागत होतं. माझी त्यांना विनंती आपण स्टेजवरती यावं. करो या मरो, हाना मारा आणि जिंका ह्या सूत्राशिवाय आता फलंदाजाच्या समोर पर्याय नाहीये. हाना मारा आणि जिंका. दरम्यान शफी पुढे चेंडू टाकतोय अनिकेतसाठी. अनिकेतनं मात्र आता आपला गेअर चेंज केलेला आहे. बरोबर आहे, कारण का आता सेन्सिबल क्रिकेट खेळून किंवा सिंगल डबल मॅच मध्ये दम राहणार नाही. त्याची सुरुवात मात्र अनिकेतने या षटकामध्ये केलेली आहे. आणि मला वाटतं बघायचं डेंजर 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 आणि आता तुमचे सोपं वाटणार थोडंसं परत अवघड झालं. कॅच सहजरित्या टिपलाय म्हणजे थोडं आशा होता अनिकेतवर, त्या सुद्धा थोड्याशा दुसऱ्या झालेल्या दिसतात. आता आणि प्रमुख सन्माननीय धनंजय ढिकोळे साहेबांचं या ठिकाणी आम्ही आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतोय कृपया आपण स्टेजकडे यावं. सन्माननीय शिवसेना जिल्हा प्रमुख धर्मवीर धनंजय ढिकोळे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं स्वागत आहे. या जेलसाठी रोख 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. बंडू भोसले आणि सचिन बागल यांच्याकडून. क्षेत्ररक्षक नाव काय? आधीसाठी आधी लक्षात ठेव, सामना झाल्यानंतर 100 रुपये घेऊन जायचं. मला वाटतं आधी सुद्धा थोडासा एक्साइट झाला कॅच साठी. आधी पुढे गेलता सोफा वाटणारा जे थोडासा अवघड करून घेतलाय, परत आधी माघारी आला. कर्णधार आहे संजय चव्हाण, तसं म्हणू नका दाजी. शफीक मात्र
यशस्वी होतोय आणि हा सामना मात्र नेते माणिकराजे शिरामे आपले संयोजकांच्या वतीने स्वागत केलं जातं. राज भोसले संघाच्या पाठीशी आणि मामासाहेब चषकला जर त्या सालाबाराप्रमाणे सहकार्याची भूमिका घेणारे शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय धर्मवीर धनंजयजी डिकोळे साहेबांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. जो आत्ताच कॅच घेतलेला आधी त्याला त्याच्याच वडिलांकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. साहेब, वडिलांकडून बक्षीस मिळणारी कमी मुलं असतात, त्यास आधी पात्र आहे. त्यात आधी पात्र आहे. षटक संपय स्कोर आहे 37 धावा. वडिलांकडून बक्षीस मिळणं म्हणजे एक मोठं बक्षीस झालं साहेब. ते वडिलांकडून बक्षीस क्वचित मुलांना मिळतं. आणि मी धनंजय डिकोळे साहेब, सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवसेना ठाकरे गट यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी त्यांचं स्वागत करतो मंडळाच्या वतीनं. आणि संदीपचा पुढचा चेंडू धडकावला. चेंडू येतो सीमारेषाकडे. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं तिथे प्रथमेश कडून. आणि संदीप मात्र एक चांगली गोलंदाजी करतो. पहिलं बी षटक आपल्या संघासाठी चांगलं टाकलं होतं, त्याच पद्धतीचं दुसरं षटक पूर्ण करतो. त्याला तोंड देतो शिवा मात्र एक फटकेबाजी करण्यामध्ये यशस्वी होतोय. आणि हा सामना मला वाटतं राज भोसले संघाकडे झुकलेला दिसतोय. प्रथमेश आपलं बक्षीस घेऊन जायचंय जाताना. खेळ होतोय, पाहूया. चेस करतो राठोड, परंतु राठोड शेवटपर्यंत फिल्डर नसून प्रेक्षक म्हणूनच उभा राहिला. आणि साहेब, शिवा तुम्ही एक तामिळ पिक्चर ऐकला असेल, बघितलं असेल. शिवा अशा प्रकारे आक्रमक जर शिवाने फलंदाजी केली आपल्या संघासाठी तर छत्रपती भोसले संघ थोडाफार वापसी करू शकतोय. थोडाफार नाही, सामना जिंकू शकतो. पण शिवाने शिवासारखी फलंदाजी केली पाहिजे. काय म्हणायचं तुम्हाला? शिवा बघितलंय का तुम्ही तामिळ चित्रपट? हो, बघितलाय. एक ऍक्शन थ्रिलर होता. तिथे सुद्धा त्याच पद्धतीची बॅटिंग, ऍक्शन थ्रिलर बॅटिंगची गरज आहे. आणि मला वाटतं तुमचे शब्द त्याच्यापर्यंत पोहोचलेत की काय. ताकदवर शॉट मारला की फिल्डर असल्यामुळे एकच धाव मिळाली. शपथ आहे. परंतु शिवामध्ये शिवानं गुंडांना मारलं होतं. हे तर त्याला फक्त धावा काढायच्या आहेत आणि आपल्या संघाला विजयाकडे न्यायचा आहे. पाहूया, एवढ्या मोठे प्रेक्षक एवढ्या मोठ्या संख्येने उभा आहेत, तिथं बसलेले आहेत. त्यांचं मनोरंजन करणं गरजेचं आहे. आणि परत एकदा कडक शॉट म्हणावं लागेल तिथं. परंतु प्रथमेश एक आयकॉन खेळाडू सीमेवरती क्षेत्ररक्षण करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथं करतोय. आणि धावसंख्या मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येनं वाढते. सामना ज्या पट्टीनं व्हायला पाहिजे होता, फायनलचा सामना, अंतिम सामना, परंतु फलंदाज मात्र बाद होत आहेत. आणि एक चांगली गोलंदाजी दोन्ही आयकॉनचे षटक, एक चांगलं षटक राज भोसले संघाकडून पडतायत. त्याच पद्धतीने संदीपचं चांगलं षटक पडतायत. आणि हा सामना मला वाटतं राज भोसले संघाकडे झुकलेला दिसतोय. दादा तुम्ही पुढे या. संदीपचा पुढचा चेंडू त्याला तोंड देतोय शिवा. थोडासा पुण्यामध्ये चेंडू घेऊन उडतोय तिथं. यावेळेस मात्र आधीला चान्स नव्हता. 6वं षटक घेऊन आणि जेल ओढतो तिथं संजय होतो स्वतः. आणि परत एक फलंदाज बाद. जर हॅट्रिक झाली तर बबलू बागल कडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. प्रथमेश, तुमच्यासाठी ऑफर आहे. हॅट्रिक झाली तर 1001 रुपयाचं बबलू बागल महाराज यांच्याकडून पारितोषिक आहे. अटीतटीला सामना होणं गरजेचं होतं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. परंतु जे पहिल्या भागीदारी बघितली आपण पहिल्या विकेटसाठी राज भोसले संघाची अर्धशतक पार केलं होतं. आणि छत्रपती संघाला ती भूमिका पार पाडता आली नाही. अडखळत सुरुवात झाली. त्याचा दबाव हा फलंदाजावर बिलाल ही थोडीशी गडबड केली, थोडं थांबलो नाही.
आणि फटके मारले का तर थांबणंही गरजेचं नव्हतं का तर धावांचा डोंगर तेवढा समोर होता 103 धावा नक्कीच चेस करायच्या होत्या परंतु हे दोन्ही आयकॉन मात्र झळकलेत आणि आता मात्र फक्त यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांच्यातच सामना चालू अशा पद्धतीचं चित्र सध्या मैदानावरती दिसतंय एकतर्फी सामना होतानाचं चित्र दिसण्याचं कारण की प्रति षटकामागे 16 धावांची आवश्यकता छत्रपती संघाला होती. नक्कीच एवढं मोठं आव्हान परंतु दोन्ही संघामध्ये किल्लेबोळी खेळाडू होते परंतु या पहिल्या षटकामध्ये गवळीचा टिपला तो मला वाटतं प्रथमेशने टिपला आणि तिथंच छत्रपती भोसले थोडस बॅकफुटला गेलं आणि त्याच्या अगोदरची प्रथमेश राठोडची निर्णायक खेळ मात्र विसरता येणार नाही. 75 धावा नेहमीच फायनल मध्ये निर्णायक ठरतात. आणि एक सोपा जेल काय नाव आहे संकेत 100 रुपयाचे पारितोषिक आले सामना झाल्यानंतर पारितोषिक घेऊन जायचं सचिन बागल आणि बंडू भोसले यांच्याकडून आलेलं आतापर्यंत तरी मला वाटतं प्रथमेश राठोड असं छत्रपती भोसले शेवटची 10 मिनिटं शिल्लक आहेत गाड्या कोणीही मधून नेऊ नका त्यांचा सामना त्वरित चालू करायचा आणि स्टॉपवॉच चालू आहे दोन्ही संघांना स्टॉपवॉच चालू आहे शेवटच्या 10 मिनिटाकडे सामना आहे. पुढचं आलेला बॅट्समन मोन्या बघूया पहिल्यांदाच फेस करणार आहे तो एक आयकॉन खेळाडू प्रथमेश राठोडला. आणि परत एकदा स्विंग अँड मिस एवढा जुना बॉल होऊन सुद्धा स्विंग होतोय असं वाटतंय. सामना संपल्यानंतर तात्काळ लगेचच काही मिनिटातच आपण बक्षीस पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. माझी विनंती असेल प्रत्येक खेळाडूला की आपण सामना संपल्यानंतर स्टेजच्या जवळ यायचं आहे. आणि आता मात्र आयाराम गयाराम अशीच थोडीशी अवस्था झाली. जाता जाता बघायचे आणखी जीव लावून मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न करताय का बघायचंय भोसरे. आमचे मजगावचे युवक नेते सन्माननीय लक्ष्मणभाऊ पाटील यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती केली जाते भाऊंना की आपण कृपया स्टेजवरती आसनस्थ व्हावं. गौरी एंटरप्राइजेसचे मालक सर्वेसेवा बालाजी कदम यांनाही विनंती आहे की आपण देखील स्टेजवरती आसनस्थ व्हावं. आपल्यालाही विनंती केली जाते संयोजकांच्या वतीनं. आमच्या चिंचगावचे वस्ताद म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या वस्ताद यांनाही विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. छत्रपती भोसले संघासाठी थोडस अवघड इक्वेशन आले. 12 बॉल 53. सगळ्यात महत्वाचा आभार बिरकुटे साहेब या ठिकाणी मी व्यक्त करतोय. ते म्हणजे गेल्या 10 दिवसापासून ज्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा मंडपाची बाउंड्री लाईनची आणि एक डिजिटल स्वरूपामध्ये ज्यांनी चांगली आम्हाला सुविधा निर्माण करून दिली ते आदरणीय बंडू बागल यांचेही आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय की गेल्या 10 दिवसापासून आम्हाला एक चांगल्या पद्धतीची माईक सिस्टीमची सुविधा आपण सुरुवात चांगली या ठिकाणी आम्हाला करून दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही बंडू बागल यांचेही आभार व्यक्त करतोय. आणि त्यातच आणखीन एक रनआउटची भरती झाली. अडचणी मात्र पहिल्या दुसऱ्या ओव्हर पासून वाढत गेल्या त्यामध्ये आणखीनच वाढ होत गेली. आपल्या सर्व क्रीडा रसिकांना सांगताना मला आनंद होतोय की गेल्या 11 वर्षापासून मामासाहेबांच्या नावानं या क्रिकेटच्या टुर्नामेंट पार पडत आलेल्या आहेत आणि 11वं वर्ष या ठिकाणी यशस्वी पद्धतीने या स्पर्धेचं संपन्न होतोय. बक्षीस महत्वाचं नाही परंतु स्पर्धा मात्र नियमितपणे या ठिकाणी पार पाडल्या जातात आणि प्रत्येक बक्षीसदात्याचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय की आपल्या सहकार्यामुळेच गेले 11 वर्ष आम्ही आदरणीय आपल्या जिल्ह्याचे नेते संजय मामा शिंदे यांच्या नावाने मामासाहेब चषक 11 वर्षापासून आम्ही पार पाडतोय. राज भोसले संघामध्ये अनेक खेळाडू हे नोकरीच्या निमित्तानं अनेक बाहेरगावी आहेत परंतु तितकाच खेळाडूंचा भरणा असलेला संघ राज भोसले असेल किंवा जिजाऊ स्पोर्ट्स असेल त्याचबरोबर छत्रपती क्रिकेट संघ असेल सम्राट अशोकनगर असेल भोसऱ्यातील सर्व ग्रुप असतील आमच्या या सगळ्यांचं वेळोवेळी सहकार्य आम्हाला या टुर्नामेंटसाठी सातत्याने या ठिकाणी मिळाले.
या टुर्नामेंट यशस्वी होण्याचं पाठीमागचं कारण आहे की आमच्या पाठीमागे खंबीर आणि गंभीरपणे उभा राहत असलेले आमचे बक्षीसदाते, आमचे मित्रमंडळ, या सगळ्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि हीच उज्ज्वल अशी परंपरा कायम राहावं हीच सदिच्छा. खरं तर मी आलेल्या सर्व पाहुण्यांना एक आवर्जून संवाद सांगू इच्छितो की आकस्मिकपणे आपला या ठिकाणी दुःखद पराभव झाला आणि या मॅचेस भरवायच्या की नाही यावर राजभोसरीची चर्चा चालू झाली. अनेक खेळाडूंचं म्हणणं आलं की सत्ता असो नसो परंतु मामासाहेब हे नाव आपल्यासाठी सर्वोत्तम आहे आणि या मामासाहेब नावासाठी आपल्याला स्पर्धा भरवायच्या आहेत आणि स्पर्धा संपन्न करायच्या आहेत. आणि या खेळाडूंच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या जीवावरती, त्यांच्या आधारावरती आम्ही गेल्या 11 वर्षापासून मामासाहेब चषक हे या ठिकाणी संपन्न करीत आलेलो आहोत. अगदी बरोबर तुम्ही हर्षल सर जे आता विधान केलं त्यामध्ये 100% योग्य आहे. दरम्यान राजभोसरी संघाची मात्र सामन्यावरती पकड मजबूत झालेली दिसतंय. आता मात्र केवळ औपचारिकता बाकी शिल्लक आहे. कर्णधार विशाल सुद्धा मला वाटते 8व्या-9व्या क्रमांकावरती बॅटिंगला आलाय. त्याच्याकडे सुद्धा आहे मोठे फटके खेळण्याची क्षमता, परंतु खूप उशीर झालेला आहे आता. आणि सागरने सुद्धा मला वाटतं किफायती ओव्हर काढून घेतली. ज्यांनी गेल्या 10 दिवसापासून समालोचन विभागामध्ये आम्हाला सहकार्य केलं, कॉमेंट्री बॉक्स सांभाळण्याची एक उत्कृष्ट कामगिरी केली, ते संदीप इंगे असतील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संदीपजी बोरे असतील, बिरकोटे साहेब असतील, खटकेबाजी असतील, या सर्वांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय की आपल्या समालोचनमुळे या सामन्यामध्ये रंगत येते, सामना जिवंत राहतोय आणि या सामन्याला स्फूर्ती प्रेरणा मिळते. आपल्या खणखणीत आणि दणदणीत आवाजामुळे या सामन्याला रोमांचकारी अशी ऊर्जा मिळते. त्याबद्दल या सर्व समालोचकांचं आणि या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. शेवटची ओव्हर घेऊन येतो तो संकेत. बघूया काही एंटरटेनमेंट शॉट बघायला मिळत आहेत का. समोर आहे तो जावेद. गेल्या 10 दिवसापासून पंच म्हणून कामगिरी पाहत असलेले आमचे विष्णुपंत गवळे असतील, विशाल बोहरे असतील, गणेशजी कंसे असतील, दिगंबर माने असतील, भोसले ग्रामपंचायतचे माजी सदस्य विजय गाडेकर, त्याचबरोबर अनिकेत खंडागे असतील, विशाल गिड्डे असतील, बिलाल सय्यद असेल, या अशा अनेक नामवंत पंचांचं आम्ही या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतोय की आपल्या सहकार्यामुळे हे 11 वर्ष आम्हाला यशस्वी पार पडता आलेले आहेत. या प्रत्येक कामगिरी करणाऱ्या पंचांचा आम्ही या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतोय. नक्कीच जाता जाता जावेदने एक चौकार मारला. बघायचं आणखीन काही येणार बॉलमध्ये मोठे फटके बघायला मिळत आहेत का. चांगला स्कोअर कट खेळाय पॉईंटच्या दिशेने. दरम्यान एकच धाव मिळाली. आता मात्र कुठलेही धावा कुठलाही षटकार मॅच वरती इफेक्ट नाही करू शकणार. मला वाटतं उर्वरित आता 3च बॉलचा खेळ बाकी आहे. समोर स्ट्राईकला येतो तो विशाल. आणि परत एक बॉल काय बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मला वाटतं राज भोसले संघाने मामासाहेब चषक 2025 वरती आपलं नाव कोरायला सुरुवात केलेली आहे. थोडासा मिस टाइम शॉट. कुठलाही फिल्डर त्या ठिकाणी नाही. गेल्या 11 वर्षापासून या मैदानावरती सामने होत असताना आम्हाला दत्तनगर श्री गणेश मित्र मंडळाचं देखील सहकार्य तितकंच मोलाचं ठरलेलं आहे. आतापर्यंत 11 वर्षामध्ये आवर्जून मी पाहुण्यांना सांगू इच्छितो की दत्तनगर मधल्या एकाही रहिवाशाची आयोजकांबद्दल ही तक्रार या ठिकाणी झालेली नाही. इतक्या शांततामय पद्धतीनं हे सामने या ठिकाणी पार पडलेले. डिक्सळ संघ, छत्रपती क्रिकेट संघ भोसरे, राज भोसरे क्रिकेट संघ, मी आपल्याला विनंती करतो कृपया आपण इकडे स्टेजच्या पुढे यावं. अगदी 2च मिनिटांमध्ये आपण बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न करणार आहोत. माझी विनंती आहे, प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, छत्रपती क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, बिलाल सय्यद,
आणि विशाल गिड्डे आपल्या दोघांना विनंती आहे की आपण आपला संघ घेऊन स्टेजच्या पुढे यावं. कर्णधार संजय चव्हाण यांना देखील विनंती आहे की आपला राज भोसले संघ पुढे घेऊन यायचा आहे, बाजूला उभा राहू नका. धन्यवाद भाऊ. त्याचबरोबर आदरणीय माढा तालुका मार्केट कमिटीचे माजी संचालक आणि भोसऱ्याचे डेप्युटी असलेले आमचे आदरणीय बंडूजी भोसले साहेबांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. माझी विनंती आहे सचिन बागल यांना की आपण त्यांचा सन्मान चिन्ह देऊन करावा. त्याचबरोबर माणिकराजे सिरामे यांचाही सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी अपेक्षित गौरव केला जातो. समाधान बागल सरांना विनंती आहे कृपया आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. प्रमोद बागल यांना विनंती की आरपीएफ मध्ये कामगिरी करत असलेले नागनाथ बागल यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा. बरोबर भोसरे ग्रामपंचायतचे सदस्य अमोल खोत यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो. माझी विनंती आहे की या ठिकाणी आकाश सुरेश यांना की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करा. आमचे युवक नेते आमचे सहकारी आम्हाला कायमस्वरूपी करणारे लक्ष्मण भाऊ पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो. भाऊंना विनंती. त्याचबरोबर आकाश सुरेश MSAB कॉन्ट्रॅक्टर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो. सन्मान चिन्ह देऊन माझी विनंती आहे नागनाथ बागल यांच्या हस्ते भोसरे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी नितीन कोंगार यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो. भोसरे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अक्षय कांबळे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो. माझी विनंती आहे अमोल खोत ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी यांना की आपण अक्षय कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. महाराष्ट्र पोलीस गोविंद चव्हाण यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रमोद बागल यांना विनंती की आपण गोविंद चव्हाण यांचा सन्मान चिन्ह. सचिन संदीपान बागल यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो. मी त्यानंतर महत्वाचा सन्मान या ठिकाणी केला जातो. आमचे आदरणीय ज्यांच्या नावाने आम्ही गेल्या 11 वर्षापासून या क्रिकेटच्या सामन्यांचं नियोजन करतोय, आयोजन करतोय, ज्यांच्या हातातून खेळाडू आदित्य सरवदे जेवढाही चान्स मिळाला त्याने त्या चान्सचं संधीचं सोनं केलं. धन्यवाद. पुढचा आवड जातोय तो बेस्ट कॅपचा. आणि टुर्नामेंट मध्ये भरपूर हॅट्रिक ठेवल्या. पुढचा आवाज बेस्ट बॅट्समन दीक्षा संघाचा स्वप्नील पुढचा आवड आहे तो बेस्ट कीपर. खरं तर पूर्ण टुर्नामेंट हा बॅट्समनचा खेळ होता. लाला तितकीच घणाघाती फलंदाज केली होती. त्याने विकेट घेण्यात भरपूर यश मिळवलं. मॅन ऑफ द सिरीज एक बॉलर चॉईस आहे सागर खेळकर.
आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सगळ्यांनाच माहित असणारा कोण आहे तो, एक आयकॉन खेळाडू प्रथमेश राठोड. 75 धावांची युनिट आणि 4 विकेट. पहिल्या बॉल पासूनच जे बॅकफुटला ढकललं छत्रपती भोसले संघाला, त्यातून वन मॅन शो ठरला. प्रथमेश राठोड फायनलचा मॅन ऑफ द मॅच. आणि एक उत्कृष्ट युवा गेले 10-12 दिवस उन्हातानात पंच म्हणून काम करणारे लवळीचे पंच विष्णुपंत गवळी यांना बेस्ट अंपायर म्हणून अवॉर्ड जातो. विष्णुपंत गवळी लवळी. उत्कृष्ट समालोचक म्हणून बेरकोटे साहेबांची निवड होती. खूपच अप्रतिम आणि मनमोहक अशी कॉमेंट्री. विठ्ठल कॉर्पोरेशन मध्ये कार्यरत असलेले मात्र क्रिकेट बद्दल अतिप्रेम असलेले आणि सर्वांशी सहकारी सहकारी संबंध असलेले बेरकोटे साहेब. एक निसटता विजय मिळवून त्याने सेमीफायनल मध्ये धडक मारली होती. सेमीफायनल मधून पहिली टीम क्वालिफाय झाली फायनल साठी आणि या टुर्नामेंटचा द्वितीय क्रमांक पटकावला तो छत्रपती भोसले संघ. आणि मामासाहेब चषक 2025चा विशेष म्हणजे आयोजक संयोजक तेच होते. यावर्षी त्यांनी मात्र आपले निर्विवाद कामगिरी नोंदवून प्रथम क्रमांक पटवला. मामासाहेब चषक 2025 राज भोसले. आणि टायमिंग सुद्धा 5:55 झाले. केवळ योगायोगच.